आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकांची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवी पनवेल मध्ये आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी लायन्स क्लबच्या वतीने राखी प्रदर्शनाचा उपक्रम पार पडला गेला. या विशेष अशा कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री माळी सर आणि उपप्राचार्य श्री महाजन सर याची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला विद्यालयाच्या प्राध्यापक आणि प्राध्यापिका वर्गानेही उपस्थिती मोलाची होती. या उपक्रमांतर्गत एक नवीन भाग शिकावयास मिळाला. यामध्ये छोट्या विद्यार्थ्यांचा सहभागही लाभला. रक्षाबंधनाच्या दिवसाचे महत्त्व सांगायचे म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये सणांना फार महत्त्व आहे. एकत्र येऊन आनंदाने आणि उत्साहाने सण साजरे केल्याने नात्यांचे बंध आणखी दृढ होतात. असाच एक नात्यांचा बंध दृढ करणारा भारतीय सण म्हणजे राखी पौर्णिमा. भाऊ बहिणीसाठी खास असलेल्या या सणाला रक्षाबंधन असेही म्हणतात. देशभरात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. दरवर्षी श्रावणी पौर्णिमेलाच हा सण साजरा केला जातो आणि ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्याकडे आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी त्यांच्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात, त्यासोबत त्यांच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण देण्याचे वचन देतो. यावेळी भाऊ बहीण एकमेकांना मिठाई खाऊ घालतात आणि भेटवस्तू देतात. रक्षाबंधन हा सण सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. रक्षाबंधन सणाबाबत वेगवेगळ्या पौराणिक कथा आहेत. रक्षाबंधनाची सुरुवात सतयुगापासून झाली असा दावा करण्यात येतो. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया. प्राचीन काळात रक्षाबंधन हे केवळ भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरे केले जात नव्हते. याबाबत इंद्र आणि इंद्राणीच्या दंतकथा सांगितली जाते. या पौराणिक कथेनुसार देव आणि दानवांमध्ये युद्ध चालू होते. त्या युद्धात इंद्रदेवाचा दानवांकडून पराभव झाला होता. त्यानंतर इंद्राची पत्नी इंद्राणीने भगवान विष्णूची प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी इंद्राणीला एक पवित्र धागा दिला आणि तिला इंद्राच्या मनगटावर बांधण्यास सांगितले. इंद्राणीनेही रक्षासूत्र इंद्राच्या हातावर बांधले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर इंद्रदेवाने दानवांवर विजय मिळविला अशी दंतकथा प्रसिद्ध आहे.